सक्क चुलत भाऊ आहे तिचा. फक्त राजकारणाच्या द्वेषापोटी यांनी रद्द केल्यात आणि मराठ्यांचं वाटोळं करायला लागले. महाराष्ट्रातल्या मराठ्यालाही सांगतो, तुम्हाला सांगतो, तुमच्या व्हॅलिडिटी झाल्याशिवाय उभा राहत जाऊ नका आणि इथून पुढे राजकारणात उभा राहू नका. मराठी गरीब मराठ्यांच्या पोराचं वाटोळं होत आहे. मला ह्या प्रकरणात पडायचं सुद्धा नव्हतं, मला गरज नाही याच्यात, पण या नावाखाली हे मराठ्यांचं वाटोळं करायला लागलेत म्हणून या प्रकरणात मला पडावं लागलं. हे मीडियाला चालत नव्हते तर मीही बोलत नव्हतो. याला सत्याचे विजय म्हणता वरे तुम्ही भिकारड्या हो. काय पायदेशी आहेत अवलादी तुमच्या. तुमचं एखादं लेकरू नोकरी गेल्यावर आम्ही असाच आनंद व्यक्त करायचा का आता? तुमचं जर एखादं पोरग नोकरीतून गेलं असं गेलं, आम्ही पण इथून पुढे हित तुम्हाला रूढ पाडायची का आता? याला सत्याचा विजय म्हणते. अरे खोटरडेपणाने सगळं दबावापोटी तुम्ही मंत्रालयात बसून बसून हे रद्द करून घेतलंय. आमच्या विखे पाटलाला रोग आलेत का फोन लावायला? ओबीसीचे रद्द करण्यासाठी फोन लावते. हे टाळाटाळा बोलतात ना बाकीचे, शेलार, विखे, चव्हाण, हे राणे, दरेकर, यांना बोलता येत नाही का आता मराठ्यांचा कमी वाटोळा करता म्हणून? तुम्हाला बोलता येत नाही का? का बोलत नाही तुम्ही? मराठ्यांचे नेते म्हणताना स्वतःला तुम्ही का बोलत नाहीत? ही काय परिस्थिती आहे? चौघांचं पण सांगितलंय आता, व्हॅलिडिटी झाल्या चौघाच्या बी. फडणवीस साहेब समजतंय का तुम्हाला? फक्त तुमच्या बावनकुळ्यांनी केलंय. यांच्या व्हॅलिडिटी झाल्यात. पोरांनी काय करायचं? असे पोरं मारायचं षडयंत्र कट रचला का तुम्ही? आणि काय करीन तुमचा बावनकुळे किंवा शिरसाट किंवा घुमरे? काय करील? एकदा निवडून येईल. ह्या 2-4 लोकांसाठी मी राज्यातले लई शिट पाडीन. बार बार सांगितलं बरं का मी, तुम्ही हे खेळ करू नका. तुम्ही आमच्या जीवाचे लोक आहेत. आमच्या जीवाचे लोक आहेत तुम्ही. वारंवार सांगितलं मी. लाड साहेबापाशी सांगितलं ते बावनकुळेला चांगला माणूस, त्याला म्हणा काड्या करू नको. परत एनआयसी वर घेताना मी त्याच दिवशी लाड साहेबाला सांगितलं होतं, एनआयसी वर अपलोड करताना मला पुन्हा अधिकाऱ्याचा फोन आला. 2 दिवसांनी लाड साहेबाला सांगितलं होतं मी. बावनकुळेंनी फोन करून सांगितलं एनआयसी वर ते नोंदी घी, आपल्याकडून चुकलं एन्डोर्समेंट करून. हे बावनकुळेने अधिकाऱ्याला सांगितलंय. त्यांनी ते एनआयसी वर घेतल्या, पण 2 दिवसांनी मला सांगितलं पुन्हा की बावनकुळेंनी सांगितलं सध्या तात्पुरतं घे, नंतर रद्द करू आपण. हे लगेच लाडला सांगितलं, लाड साहेबाला मी ताबडतोब असा डाव आहे, रद्द पुढे चालून होईन बरं काय? ते म्हणले अजिबात होणार नाही. मी फडणवीस साहेबाच्या कानावर टाकतो. फडणवीस साहेब काहीच बोलले नाही, याचा अर्थ मुख संमती त्यांची. त्याला तुम्हाला लय बेजार करील मी. मराठ्यांनी सावध व्हा. प्रमाणपत्र हे नोंदी सापडलेले. आपल्या समाजाचं किती खरं असलं तरी असंच हाल होणार आहेत. कुणी मराठ्याच्या समन्वयकांनी, काही मराठ्यांच्या अभ्यासकांनी, मराठ्यांच्या विरोधात असणाऱ्या ओबीसी काही नेत्यांनी आणि सरकारने जर काही गैरसमज पसरला तर पसरून घेऊ नका. कारण त्यांना मला एकटं पाडायचंय आणि बाजूला सरकायचंय. त्यांना माहिती आहे कुणाचंच होत नाहीये, ना सरकारचं होतंय ना विरोधी पक्षाचं होतंय. त्यामुळे त्यांना मला एकटं पाडायचं आणि बाजू सरकायचं. इतके सत्य पुरावेत आपले. महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांनी पुरावे बघितले असतील गठ्ठे. हे असून सुद्धा रद्द करा म्हणून दबाव आणलाय. काय इतका आहारी गेले ते शिरसाट साहेब मला कळत नाहीये. इतक्या मधल्या काळात चांगलं काम केलं त्या माणसानं. आम्ही वारंवार मीडियात नाव घेतलं त्यांचं, पण आता हे शिंदे साहेबाकडूनच कट असेल तर त्या उदय सामंत साहेबाची यांची मरमरच व्हायला गेली ना, शंभूराजेंची त्यांची. कारण त्यांच्याच ऑफिसमध्ये मराठ्यांच्या विरोधात करणाऱ्या ओबीसींच्या बैठका होत्या. प्रवक्ता उड्या का आणतो,
ते मराठ्याच्या लोकांनी बघितलं. काल बे काहीतरी प्रकरण आलंय बाहेर, त्याच बाळासाहेब भवन मध्येच तेच प्रवक्ते, तेच नेते, तेच एकामेकाला शाद येतात. तिथं काय करतो शिंदे विरोधक आहे तो हा? तू शिंदे बाळासाहेब भवनला काय करतो? एकनाथ शिंदेच्या प्रवक्त्या संघ. किती साधा सोपा विषय. महाराष्ट्रात येडे नाहीत मराठे शिंदे साहेब. फक्त तुम्हाला जातवान मराठा समजेल होतं म्हणून आम्ही जेव्हा फार प्रेम करत होतो तुमच्यावर. आता पवार साहेब म्हातारे झालेत, अजित दादा आणि शिंदे साहेब आता मराठ्यांचे पक्षातले म्हणून मराठी तुटून दोघांनाही मतदान करत होते का? खोटं इथं उभा राहिले सगळे, कारण त्यांच्यात कोणी लीडर नाही राहिला वा मराठ्याचा पक्ष नाही राहिला. शिंदे साहेब ते खरंच वेळ येणार आहे आमच्यावरती सगळ्यांवरती की ते उद्धव ठाकरेच बरा की काय म्हणायची, आणि बराच म्हणावं लागेल. तुमचा गद्दारीचा डाग आम्ही पुशिलाय. आम्हीच सांगितलं त्यावेळेस मीडियात जाहीरपणानं की तुमचा पक्ष फुटू तिकडे काय होऊ. शिंदे साहेब नोंदी शोधायला प्रयत्न करतात. आम्हाला काय देणं घेणं नाही तुमच्या भांडणाशी. आम्हाला जे देणार आहे त्याचे उपकार ठेवले पाहिजेत. ह्या मताचे हे उपकाराची परतफेड करता तुम्ही आमच्या, म्हणजे आम्ही लोक अंगावर घ्यायचे. लोक पैसे घेतात कचाकची प्रचाराला कशाला? तुमच्या आठाण्याला हात लावला नाही, दाखवून द्या. तुम्ही जर जातवाज नसताना शिंदे साहेब दाखवून द्या कुठं पैसे पद काही घेतले असले. ही तळतळ मग याच्यासाठी चालली की तुम्ही या जिल्हा परिषदच्या मेंबरच्या नावाखाली आमची वाटोळा करायला लागलात मराठ्यांचं. आणि हे तुमचे प्रवक्ते काही समन्वयक तुम्ही पेरलेत, तुमचेच समन्वयक सगळे ते. तुम्ही घडीत आंदोलन त्या याच्यात उभा करायला लावताय.